ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आंबिवली शहाड रेल्वे स्थानकाजवळ काही समाजकंटकांकडून मेल गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। या दगडफेकीत एक महिला जखमी झाली असून या महिलेच्या डोळ्याला दुखापत झाली आहे। या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या सगळ्या प्रकरणी आता कल्याण रेल्वे पोलीस तपास करतायत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, हा सगळा प्रकार नेमका कसा घडला, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, ह्या ज्या महिला होत्या त्या औरंगाबादहून मुंबईच्या दिशेनं एक्सप्रेसने येत होत्या आणि त्याच वेळेस आंबिवली शहाडच्या मध्ये ही एक्सप्रेस आली असताना एका अज्ञातानं त्या एक्सप्रेसवर दगडफेक केली आणि या महिला ज्या आहेत रखमाबाई पाटील त्यांच्या डोळ्याला हा दगड लागला आणि त्याच्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या। जखमी झाल्यानंतर तात्काळ तिथल्या प्रवाशांनी आणि रेल्वे पोलिसांनी त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलेला आहे। सध्या त्यांच्या डोळ्यावर उपचार सुरू आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। डोळा निकामी होण्याची शक्यता आहे, मात्र डॉक्टर प्रयत्न करत आहेत की या डोळ्याला जास्त गंभीर इजा झाली असली तरी त्याला वाचवावं। मात्र अजिंक्य, ही पहिली घटना नाहीये तर महिनाभरातली ही तिसरी घटना आहे। 7 नोव्हेंबरला अशीच एक घटना घडली होती ज्याच्यामध्ये लोकलवर दगडफेक करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये एक 50 वर्षीय व्यक्ती आहे तो जखमी झाला होता आणि मुंबईला देखील अशीच घटना घडली होती। रेल्वे पोलिसांकडे जे आहे ते अपुरं संख्याबळ असल्यानं या घटना सातत्याने होताना दिसत आहेत। मात्र हे जे समाजकंटक आहेत किंवा अज्ञात आहेत ते पकडले जात नाहीयेत। महिन्याभरातली तिसरी घटना आहे, त्याच्यामुळे रेल्वे प्रवाशांनी आता या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि हे जे दगडफेक करणारे जे समाजकंटक किंवा अज्ञात आहेत त्यांना शोधून काढणं खूप गरजेचं आहे। अजिंक्य, गणेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या सगळ्या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। आज रोजी सकाळी अपची राज्यराणी एक्सप्रेस जी आहे 8:30 वाजेच्या सुमारास आंबिवली ते शहाडच्या दरम्यान एका अज्ञात इसमाने गाडीवर दगड फेकल्याने महिला नामी रखमाबाई पाटील या जखमी झाल्या आहेत। त्यांच्या डाव्या डोळ्यास दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार चालू आहे ईशा नेत्रालय हॉस्पिटल येथे। सदर ठिकाणी आमचे कर्मचारी गेलेले आहेत। पुढील त्यांचे स्टेटमेंट घेऊन आम्ही पुढील कारवाई करीत आहोत।